विद्यार्थी मित्रांनो, सस्नेह नमस्ते. मी डॉक्टर संजय गायकवाड, महाराष्ट्र राज्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार विजेता शिक्षक तथा लेखक आणि व्याख्याता. आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे. ॲक्च्युली आज आपण इंग्लिश विषयाच्या संदर्भात असा एक मुद्दा पाहणार आहोत की ऑल वी, द टीचर्स, द स्टुडंट्स, द सुपरवायझर्स neglect that point, but that one is crucial point and that must be given due attention by all of us. That's why we are going to see the actual instructions, crucial instructions, important instructions as far as the writing of English subjects answer paper. So here is, please see, here is the first page of actual answer paper. Now please see here, this one 2023 में जो अपनी इंग्लिश का पेपर आया था उसका ही फ्रंट पेज यहाँ पे मैं लेके आया हूँ आपके लिए. तो यहाँ पे आपको सीट नंबर लिखना होता है, जो भी आपका सीट नंबर है. आणि हे फक्त इंग्लिश विषयाच्या संदर्भातच नाही, तर व्हॉट एव्हर मे बी युअर सब्जेक्ट, वेन यू गेट युअर क्वेश्चन पेपर यू हॅव टू राईट डाऊन युअर सीट नंबर ऑन दॅट क्वेश्चन पेपर. इज इट ओके? आफ्टर दॅट प्लीज से this English is here. This 01 is the code of our English subject. Time is 3 hours. The time is 3 hours and maximum marks are 80. हमें मालूम है कि 80 plus 20 का पैटर्न है. 80 marks are there for writing your answers, that is completing the activities, and 20 marks have been given for oral test. तर हे पहिलं पेज दिसलं आपल्याला. याच्या खाली इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्या इन्स्ट्रक्शन्सकडे आपण कोणीही लक्ष देत नाही. त्या इन्स्ट्रक्शन्स आपण पाहणार आहोत आणि ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. फक्त इंग्लिशसाठीच नाही तर सर्वच पेपरच्या संदर्भात या इन्स्ट्रक्शन्स महत्त्वाच्या आहेत. आणि प्लीज सी इम्पॉर्टेंट इंस्ट्रक्शंस जिसके ऊपर हम ध्यान नहीं देते हैं, जिसके बारे में हम सोचते नहीं हैं, लेकिन बहुत ही महत्वपूर्ण होते हैं. ईच एक्टिविटी हैज़ टू बी आंसर्ड. जो भी एक्टिविटी का आंसर आपको देना है, you have to give it in complete sentence or sentences. Is it clear? No one word answer will be accepted. Whatever is the activity, whatever is the question, you have to write the answer of those question or questions either in full sentence or full sentences. Okay? One word answers. हमें आदत जो रहती है ना एका शब्दात उत्तर द्यायची, तर will not be given complete credit. उसे कंप्लीट क्रेडिट नहीं दिया जाएगा, उसे मार्क्स नहीं दिए जाएंगे. जस्ट द करेक्ट एक्टिविटी नंबर रिटन इन केस ऑफ ऑप्शंस विल नॉट बी गिवन क्रेडिट. और जहाँ जहाँ ऑप्शंस हैं उस ऑप्शंस में अगर आप सिर्फ नंबर लिखते हैं, ओके, नंबर ABCD मैच कॉलम्स जो रहते हैं ना, उसमें भी आप नंबर लिखते हैं तो उसे भी मार्क्स दिए नहीं जाएंगे. इज इट क्लियर? सो answers must be in complete sentence or sentences, and wherever there are number you have to write the number along with the exact answer. फार महत्त्वाचं आहे. याच्याकडे आपण जी महाराष्ट्र राज्याची जी मंडळाची परीक्षा होणार आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाअंतर्गत इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची, तर या सर्वच विषयांसाठी हे महत्त्वाचं आहे. फक्त इंग्लिशसाठीच नाहीत, परंतु इंग्लिशच्या ॲक्च्युअल ॲन्सर क्वेश्चन पेपरवरती ह्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. ज्याच्याकडे पर्यवेक्षक असो, विद्यार्थी असो, आम्ही शिक्षक असो, दुर्लक्ष करतो. ते करायचं नाही आणि त्याच्यासाठीचा हा खास व्हिडिओ आहे. सेकंड, वेब डायग्राम्स, फ्लो चार्ट्स, टेबल्स एटसेट्रा आर टू बी प्रेझेंटेड एक्झॅक्टली. कसं ते प्रेझेंट करायचं आहे तर एक्झॅक्टली वेब डायग्राम असेल, फ्लो चार्ट असेल किंवा बॉक्सेस वगैरे दिलेले आहेत, तर ते कसे सादर करायचे तर एक्झॅक्टली कसे, एक्झॅक्टली ॲज दे आर विथ आन्सर्स. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये ती ॲक्टिव्हिटी जशी दिली आहेत ना, जे बॉक्स वगैरे फिलअप केलेले आणि एम्प्टी जशीच्या तसे लिहायचे आणि मग त्याच्यामध्ये अपेक्षित असलेलं ॲन्सर एक्झॅक्टली आपल्याला लिहायचं आहे. ओके. तिसरा पॉईंट देखो बच्चों, इन पॉईंट 2 अबव, हा जो वरचा दुसरा जो पॉईंट आहे, जस्ट वर्ड्स विदाउट द प्रेझेंटेशन ऑफ द ॲक्टिव्हिटी फॉर्मॅट. जे फक्त जे वर्ड्स आहेत ॲक्टिव्हिटी शीटच्या फॉर्मॅट्स किंवा डिझाईन्स will not be given credit.
म्हणजे जो फॉर्मॅट दिलेला आहे ना, जो स्ट्रक्चर दिलेला आहे, जी डायग्राम दिलेली आहे, जो चार्ट दिलेला आहे, जो वेब दिलेला आहे, जो फ्लो चार्ट दिलेला आहे, तो जसाच्या तसा लिहायचा, मग त्याच्यामध्ये ते व्यवस्थित उत्तरं लिहायची. ओके. आणखी काय सांगितलं? यूज ऑफ कलर पेन्सिल्स, रंगीत पेन्सिल्स और पेन्स एटसेट्रा इज नॉट अलाउड. नॉट अलाउड. जे कलर पेन्सिल्स, कलर पेन्स आर नॉट अलाउड. तो अलाउ क्या है? तो ओनली ब्लू और ब्लैक पेन्स आर अलाउड. सभी को मालूम है कि ब्लू पेन्स और बॉल पेन्स, तो उसमें भी जो पेन्स है उसका कलर कौन सा होना चाहिए? तो यहाँ पे ब्लू और ब्लैक, ब्लू एंड ब्लैक होना चाहिए. एंड नाही और निळा पेन किंवा काळा, निळ्या शाईचा किंवा काळ्या शाईचा. आणखी एक उपप्रश्न विचारतो, बॉल पेन वापरायचा की जेल पेन वापरायचा? विच वन? राइट इन कमेंट बॉक्स. येस, बोथ आर ॲक्सेप्टेड. दोनों भी चलते हैं. आणखी एक प्रश्न येतो इंग्लिशच्या संदर्भात, सिंपल राइटिंगमध्ये लिहायचं की कर्सिवमध्ये लिहायचं? कुछ बच्चे कहते हैं कि सर सिंपल ही होना चाहिए, कुछ बच्चे कहते हैं कि नहीं कर्सिव चाहिए. तो वॉट एवर इज युअर ओन चॉइस, बोथ आर एक्सेप्टेड. सिंपल भी चलता है और कर्सिव भी चलता है. ओके. चौथा मुद्दा आहे मल्टिपल आन्सर्स. मल्टिपल आन्सर्स म्हणजे बहुविध उत्तरं टू द सेम ॲक्टिव्हिटी विल बी ट्रीटेड ॲज रॉंग. आणखी महत्त्वाचं आहे सर्वच विषयांच्या संदर्भात. एक ॲक्टिव्हिटी आहे, त्याची उत्तरं आहेत, मल्टिपल आहेत, आणि ती मल्टिपल पहिल्या पेजवरती एक, दुसऱ्यावर एक. समजा विचारलं की विच वन इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, मग ऑप्शन्स आहे मुंबई, पुणे, कलकत्ता, दिल्ली. मग एका ठिकाणी मुंबई, एका ठिकाणी पुणे, एका ठिकाणी कलकत्ता, एका ठिकाणी दिल्ली लिहिली तर कार्यक्रम लागून जाईल. म्हणजे मल्टिपल जे आहे ते एकदाच आपल्याला त्या ठिकाणी सोडायचं आहे, आणि जास्त वेळेला जर सोडवलं तर ते रॉंग होईल अँड विल नॉट बी गिव्हन एनी क्रेडिट, आणि त्याला कोणत्याही प्रकारचं क्रेडिट दिलं जाणार नाही. शेवटचा आणि इंग्लिशच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं आहे. बाकीच्या उत्तर प्रश्नपत्रिका मी बघितल्या, त्याच्यामध्ये हा पॉईंट त्यांनी दिलेला नाही. पण जरी दिला नसला तरी विद्यार्थ्यांना तुम्ही सिन्सिअर आहात, ओबेडियंट आहात हे दाखवायचं असेल, आणि परीक्षकाला कमीत कमी त्रास जर द्यायचा असेल तर हा 5वा पॉईंट तुम्हाला फॉलो करायचा आहे. मेंटेन द सिक्वेन्स. सिक्वेन्स मेंटेन करायची आहे. म्हणजे क्रम. कशाचा क्रम? ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेल्या प्रश्नांचा क्रम. यू हॅव टू मेंटेन दॅट सिक्वेन्स ऑफ द सेक्शन्स और क्वेश्चन नंबर्स. There are sections or there are question numbers. You have to maintain the sequence. Sequence that is 1, 2, 3, 4, 5, 6. That is the sequence. Activities throughout the activity sheet. जी पूर्ण ॲक्टिव्हिटी शीट आहे त्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये काय करायचं आहे तुम्हाला? सिक्वेन्स मेंटेन करायची आहे. सिक्वेन्स मेंटेन केली नाही तर परीक्षकाला त्रास होतो. त्याला पेजेस बघावे लागतात, 5व्या पानावर काय, 10व्यावरती काय, परत एकत्र आणावे लागतात आणि त्याच्यामुळे त्याला त्रास होतो. म्हणून तुम्हाला सिक्वेन्स मेंटेन करायची. ॲज पर ॲज द ॲक्टिव्हिटी सेट ऑफ इंग्लिश सब्जेक्ट इज कन्सर्न, देर आर 5 क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1 हॅज 2 bits A and B. Question number 2 has 3 bits A, B, C. Question number 3 has 2 A, B. Question number 4 and 5 have A, B, C, D each. तो ती बरोबर सीक्वेंस मेंटेन करायचे. और मैं दावे के साथ यहाँ पे आपको एश्योर करता हूँ कि इफ़ यू फॉलो ऑल दीज गाइडलाइंस, if you follow all these instructions, your examiner will be impressed. He will become glad and he will liberally give you the credit. He will liberally give you good marks. And I, Dr. Sanjay Gaikwad, give you all the best wishes, all the best. Thank you very much.